काय हो, तुम्ही कधी घरी रसगुल्ले बनवून पाहिलेत का? नाही ना? चला मग मी सांगते कसे करायचं. काय करायचं, दूध घ्यायचं. दूध इथं गाईचंच घ्यायचं बरं का, नाही तर म्हशीचं घेता तर रसगुल्ले तुमचे बिलकुल चांगले नाही बनणार. आणि त्याला लगेच गरम करून घ्यायचं आणि उकळ आली का लगेच विनेगर घ्यायचं बरं का, 2 चम्मच, आणि त्याच्यात 2-3 चम्मच पाणी टाकायचं. थोडं थोडं करून या गरम दुधात ओतून घ्यायचं आणि चम्मचने मिक्स करत राहायचं. लगेच दूध फाटून जातं बरं का. आणि फाटलेलं दूध लगेच ओतून घ्यायचं एका कॉटनच्या कपड्यावरती आणि आता पाण्याने चांगलं धुवून घ्यायचं बरं का. आणि लगेच त्याच्यातलं सगळं पाणी असं पिळून घ्यायचं आणि एखाद्या तासासाठी असं वजन काहीतरी ठेवून आपण पनीर कसं करतो तसं याला दाबून ठेवायचं आणि 1 तासाने काढून घ्यायचं. आणि चांगलं असं तोडून आहे ना याला आता नुसतं कामरथ मळायचं. चांगलं मळून घ्यायची, जेवढी ताकद आहे ना तेवढी ताकद त्याच्यात दाखवायची. आणि असं मस्त मळून घेतलं का याच्यानंतर काय करायचं, याच्यात आहे ना बेकिंग पावडर टाकायची थोडीशी बरं का, अर्ध्या चम्मचची पण अर्धीशी, आणि 1 चम्मच आहे ना कॉर्नफ्लॉवर टाकायचं. आणि आता परत मळून घ्यायचं आणि मळीत असताना तवरच लगेच चाचणी करायला ठेवायची. तर पावशेर साखर आणि 2 ग्लास आहे ना पाणी ठेवायचं आणि याला उकळायला ठेवायचं. आणि तोपर्यंत मग आपलं मळून होतं पीठ पण. आणि लगेच गोळे करून घ्यायचे. गोळे करून घेतले का साखरेच्या पाण्याला पण उकळी येते आणि हे गोळे लगेच द्यायचे त्याच्यात सोडून. आणि आता गोळ्याला ना झाकण ठेवून आहे ना चांगलं 25-30 मिनिटं आहे ना उकळून द्यायचं बरं का. आणि फ्लेम याची ना एकदम हायच ठेवायची बरं का, बारक्या गॅसवर ठेवून. 10 मिनिटं झाले का त्याच्यावरचं झाकण काढायचं. मग पाणी याच्यातलं ना कमी झालेलं असतं, परत गरम पाणी करायचं, अर्धा ग्लास याच्यात टाकून द्यायचं आणि मग झाकण ठेवायचं आणि परत थोडंसं उकळून घ्यायचं. आणि मग काय गॅस बंद करायचा आणि थंड झाले का रसगुल्ले वाटीत खायला काढून घ्यायचे. एकदम मस्त आणि एकदम ज्यूसदार असे रसगुल्ले बनवून तयार होते. आणि इथे आहे ना मी 1 लिटर दूध घेतलं होतं बरं का, आणि त्याचेच बरेच असे रसगुल्ले तयार झाले. मग तुम्ही हे रसगुल्ले बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की आम्ही रसगुल्ले बनवले म्हणून आणि छान झाले म्हणून.